खरं म्हणजे एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय आणि समाधान असेल किंवा औदुंबरात ढोणे असतील, हे दोघंही सर्वसामान्य समाजामध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये 27,000 ग्रामपंचायती आहेत, पण असा नागरी सत्कार काय सगळ्याच्या नशिबाला येत. अवधो आम्ही सरपंच झालो तेव्हा तिथलाच गुलाल घेऊन आम्ही जाऊन बाहेर आलो. तू नशिबवान आहे, तुझी मिरवणूक 4 तास चालली. होय समाधान सगळ्याच्या नशिबाला नसते. शपथ सुद्धा मुख्यमंत्र्यासारखी दोघांनी घेतली. महाराष्ट्रात कुठं आहे का असं बघायला मिळलंय? टाकळीचं सगळंच आवर आहे, केलं म्हणजे एवढं प्रेम करते भरभरून, आणि नसतं बिघडल्यावर होय कोमशे चांगला आहे. तुझ्या गळा माझ्या गळा त्याच्या माळा, तसं चांगला आनंद आहे. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्याचं अभिनंदन केलं, कारण शेवटी ठीक आहे राजकारण आहे, गट तट पार्टी हे राहत असतंय. निवडून दिल्यानंतर तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचंही तुम्ही सदस्य असताय, ज्यांनी निवडून दिलं नाही त्यांचंही तुम्ही सदस्य असताय. आणि आपल्या गावची विकासाची योजना तयार करण्याची जबाबदारी शासनाच्या माध्यमातून तुम्ही राबवताय. ग्रामपंचायत ही खरं म्हणजे आपल्या ग्रामीण व्यवस्थेमधली एक महत्वाची संस्था आहे. शेवटी दिल्लीत प्राईम मिनिस्टर कोणी जरी असला तरी ती काही गावात येऊन काम करू शकत नाहीत. मुख्यमंत्री गावात येऊन काम करू शकत नाही. गावचा कारभारी ग्राम सदस्याला, नगरपालिकेच्या नगरसेवकालाच त्या ठिकाणी पुढे न्यावा लागतो. त्यामुळं ग्राम व्यवस्थेमधली एक महत्वाची संस्था म्हणून आपण ग्रामपंचायतीकडे बघतो. खरं म्हणजे ग्रामपंचायत, टाकळीची ग्रामपंचायत मला वाटतं की पंढरपूर तालुक्यातली सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत असेल. आम्ही सरपंच होतो तेव्हा किती निधी यायचा होतो माहित आहे का? मी 88 साली सरपंच झालो खर्डीला. तेव्हा निधी यायचा आम्हाला 1 लाख रुपये गावाला. आता तुम्हाला निधी येतोय 50 लाख 60 लाख कोटीच्या घरात, आणि दुसऱ्या योजना पुन्हा वेगळ्याच. म्हणून पंचायत राज व्यवस्था निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीला ताकद ही 90च्या दशकात मिळाली. आणि मग केंद्राकडनं आलेला पैसा, राज्याकडनं आलेला पैसा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च केला जातो, विकास केला जातो. राजीव गांधी आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांनी एका भाषणात सांगितलं होते की दिल्लीवरनं आम्ही एक बर्फाची लादी पाठवतो, पण गावात येस्तोपर्यंत एवढा खडा राहिलेला असतो. ती बर्फ पाजरत 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 बर्फाची लादी बारीक बारीक होती, एवढी होती. हा कालखंड या देशामध्ये होता जुन्या काळात बघितलेला. परंतु आता व्यवस्था बदलली, शासनाचे निर्णय बदलले, शासनाची व्यवस्था मध्ये खूप मोठं परिवर्तन झालं आणि डायरेक्ट बेनिफिट या ठिकाणी सुरू झाले, डीबीटी. त्यामुळं केंद्रात निघालेला पैसा तशाच्या तसा रुपयामध्ये त्या शेतकऱ्याच्या किंवा लाभार्थीच्या खात्यावरती यायला लागला. पूर्वी शासनाकडेच पैसे नसायचे, त्यामुळे शासन ग्रामपंचायतीला पैसे देऊ शकत नव्हतं. परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये शासन ग्रामपंचायतीला निधी देतंय आणि त्यामधनं तुमच्या सगळ्याची विकास कामाची जी भूक आहे ती बऱ्याच प्रमाणात भागवली जाते. ही टाकळी ग्रामपंचायत मी 1985 सालापासून बघतोय. मोठी मालक पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा फक्त 1 नगर होतं, हनुमान नगर, आणि त्याच्या अलीकडे सोलापुरे नगर. ही 2च नगर होती 1985 आणि 90 सालात. रस्ता म्हणलं तर हा मधला टाकळीतला येणारा सिमेंटचा रस्ताही नव्हता, रेल्वे क्रॉसिंग करूनच यावं लागायचं. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर शहराच्या विकासाची सुरुवात झाल्यानंतर 90चं दशक असेल, 2000चं असेल, 2010 असेल,
त्या काळामध्ये या शहरातल्या अनेक कुटुंबांनी जी कुटुंब मोठी होत गेली, एकाची 2 झाली, 2ची 4 झाली, आणि ती सगळी कुटुंब या टाकळी परिसरामध्ये आणि इसबावी परिसरामध्ये येऊन स्थायिक व्हायला. पण दुर्दैवानं त्या काळात शासनाकडे निधी एकदम कमी असायचा आणि अशा परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट नसायची. अगदी फार फार तर एक आमदार निधी किंवा खासदाराला तर फंडच नव्हता. खासदारांना फंड पुढे सुरू झाला, आमदार निधी होता. मला आठवतं की मालक जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आमदार निधी होता 25,000 रुपये. आता ग्रामपंचायतीला येते 50 लाख रुपये. आणि मग 25,000मध्ये या तालुक्यातल्या 100 गावातली कामं जी नॉन प्लॅन आहे ती व्हायची. बजेटमधनं एखादा कोटी रुपये या तालुक्याला आलं म्हणजे खूप पैसा आला असं वाटायचं. आज सहज सगळे आमदार मंडळी 2,000 कोटी, 3,000 कोटी, 4,000 कोटीच्या खाली कुणी बोलतच नाही. हा फरक झालेला, कारण सरकारची उत्पन्न वाढली. आज महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे जवळजवळ 6.5 लाख कोटी रुपयाचं, आणि तेवढा मोठ्या प्रमाणात पैसा ग्रामपंचायतीला येतोय. आणि हा सगळा पैसा खर्च करण्याची जबाबदारी आज तुमच्यावरती आहे. टाकळी गाव हे पंढरपूर शहरानजीकचं गाव आहे. 2000 सालापर्यंत या गावामध्ये फार काही डेव्हलपमेंट नव्हती, लोकांची अपेक्षाही नव्हती. 2-3 उपनगरं जर झाली तर गावठाण आणि हा एरिया एवढाच भाग असायचा, मध्ये सगळं मोकळं होतं. पण हळूहळू प्लॉटिंग पडायला लागले, प्लॉट घ्यायला लागले. पंढरपूर शहरामध्ये अनेक सरकारी कर्मचारी येऊन स्थायिक व्हायला लागले, आणि त्या लोकांनी मग हा सगळा टाकळी परिसर असेल किंवा इसबावी परिसर असेल, या परिसरामध्ये आपलं कुटुंब, आपलं घर या ठिकाणी बांधायचा निर्णय घेतल्यानंतर आज बघतोय आपण की गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणाच्या टाकळीची डेव्हलपमेंट झाली. जसं गाव वाढतं, आता इथं सांगितलं आमच्या मित्रांनी की लोकसंख्या इतकी वाढली आहे. मतदान जरी असलं तरी इथं राहणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, कारण यातले बरेचसे लोक बाहेरगावचे आहेत, त्यांचे मतदान तिकडे आहे. आता हे दुबार मतदान आहे का नाही मला माहित नाही, संदीप तपास करा तुम्ही. पण ह्या गावामध्ये राहणारी लोकसंख्या, विशेष करून उपनगरात राहणारी लोकसंख्या ही बहुतांशी पंढरपूर शहरातनं झालेली. मग महात्मा फुले नगर असेल, मला आठवतं की पहिलं प्रतापनगर होतं, ते आमचे MSCBचे एक पाखरे साहेब होते, आणि ते MSCBची इंटकचे अध्यक्ष होते प्रतापसिंह मोहिते. तेव्हा जिल्हा परिषद होती तेव्हा त्यांच्याकडनं पैसे आणून आम्ही आज ते खडीचे रस्ते काही केले, कारण पैसाच नसायचा, जिल्हा परिषदेकडे नसायचा, सरकारकडे नसायचा. परंतु आज आता इथं मित्रांनी सांगितले की लोकसंख्या वाढते, गावची विकासाची संकल्पना वाढते, उपनगरातल्या लोकांच्या अपेक्षाही तुमच्याकडे खूप आहेत, कारण तुम्हाला रोज टॅक्स देणारी ती मंडळी आहे, त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा आहे, आणि जुन्या गावठाण आहेत तिथल्याही लोकांच्या अपेक्षा आहे. सुदैवानं पंढरपूर शहराकरता आता मोठ्या प्रमाणात निधी येतो, तसा पंढरपूर शहराच्या आजूबाजूला जे पेरिफेरियल गाव आहे, पंढरपूरचं टाकळी असेल, गोपाळपूर असेल, शेगाव दुमाला असेल किंवा भटुमरा असेल, इसबावी वाकरी परिसर असेल, या 4-5 गावावरती राज्याच्या सरकारचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे, कारण सगळ्या डेव्हलपमेंट आता ह्या भागात सुरू आहे. ह्या भागातलं पाणी, रस्ते, ड्रेनेज याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आता जवळजवळ 22-23 कोटी रुपयाची पाण्याची योजना तुमच्या गावाकरता मंजूर झाली, राज्य सरकारने केली. त्याचं जवळजवळ 70% काम पूर्ण झालंय. अजून काही पाईपलाईन योजना आहे, ती जलजीवन मिशन म्हणून केंद्र सरकारने योजना काढली. नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतला, कारण त्यांनी जेव्हा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं की या देशाची लोकसंख्या 140 कोटी, आणि आपल्या देशामध्ये फक्त 4 का 5 कोटी कुटुंबाला, म्हणजे जवळजवळ 20 ते 22 कोटी लोकांना फक्त चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी प्यायला मिळतंय. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला
आणि पहिल्या टप्प्यामध्ये या देशात जलजीवन मिशन हर घर जल हर घर नल या माध्यमातून ही योजना या ठिकाणी आणल्यानंतर सगळ्यात मोठी योजना टाकळीसाठी केंद्राच्या माध्यमातून मंजूर झाली. राज्य सरकारच्या वतीने पैसा केंद्राचा, त्यामुळे 22 कोटी रुपये या ठिकाणी केंद्राने दिले. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीकरता जवळजवळ 950 कोटी रुपये या पिण्याच्या योजनांसाठी आले. त्याचं नियोजन तुम्हीच करायचं. टाक्या बांधणं असेल, त्याची पाईपलाईनची व्यवस्था असेल आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मोठी योजना आहे, ती सुद्धा पूर्ण करणं तुमची जबाबदारी दोघांवरती आता आली आहे. आम्ही समाधान दादा आम्ही सगळेजण आहोतच, पण डे टू डे काय आम्ही रोज तुमच्या इथे येऊन बघू शकत नाही. तेव्हा तुम्ही दोघांनी या ठिकाणी पाठपुरावा करून ती योजना पूर्ण करणं. कारण जवळजवळ मला आठवतं की मी 1990-95च्या कालखंडात जेव्हा पलीकडच्या उपनगरात पाण्याची मागणी वाढली, आनंदनगर असेल, प्रतिभानगर असेल, प्रतापनगर असेल, हनुमान नगर असेल, सोलापुरी नगर असेल, ही सगळी नगर महात्मा फुले नगर पलीकडे आहे. तिथून तुमचं त्या बाजूला रेल्वेच्या वर आहे. पण ह्या सगळ्या नगराला नगरपालिकेनं पाणी दिले जवळजवळ गेली 15, 20, 25 वर्षे. माझ्यावर टीका खूप झाली त्यावेळेस की काय संबंध आहे ग्रामपंचायतीला पाणी द्यायचं. पण पहिल्यांदा नगरपालिकेने निर्णय घेतला आणि टाकळी आणि गोपाळपूर या 2 गावाला पाईपलाईन करून आपण सिमेंटचे हौद बांधले बारकी, आणि त्यामधनं या सगळ्या गावाला या वसाहतीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. पुढे ते पाणी येईना म्हणून मग हनुमान नगरच्या समोरच्या बाजूला रेल्वेच्या बाजूला उंच टाकी नगरपालिकेच्या खातीत नगरपालिकेच्या खर्चानं बांधली आणि त्यातून मग या ग्रामपंचायतीच्या वरच्या उपनगराला पाणी दिलं. किती लोकांना इथं माहित आहे? कुणालाही माहित नाही, म्हणजे पत्रकारांसुद्धा माहित नसतं. 90-95 सालात ती टाकी बांधली. ती टाकी आहे नगरपालिकेच्या हाती, पाणी मात्र ग्रामपंचायत टाकळीला. आणि लोकांनी सुद्धा प्रामाणिकपणे नगरपालिकेची पाणीपट्टी भरायची, कारण ती सगळी लोक होती ती शहरात आलेली होती. त्यांची अपेक्षा होती की आम्हाला चांगलं पाणी मिळावं. गावातले लोक आपण असतो, आपण विहिरीचं कशाचंही पाणी सवय असते, पण शहरातल्या लोकांना ती सवय नाही. त्यामुळे आपण स्पेशल त्याकरता केली. दुसरा विषय तुमच्या इथे आता ड्रेनेजचा सांगितला सरांनी पहिल्यांदा बोलतात. नियोजन ग्रामपंचायतीने केलं पाहिजे, पण ग्रामपंचायत ड्रेनेजची व्यवस्था करू शकणार नाही. कारण आज मी नगरपालिकेचं बघतोय काम, एक ड्रेनेज जर चालवायचा असेल नगरपालिकेला तर अवधूत नगरपालिकेला 2 कोटी रुपये खर्च आहे. शहरामध्ये 15,000 घर आहेत आणि त्यातनं येणारा निधी आणि त्यातनं ही घाण पाण्याची व्यवस्था. आणि आपण पाणी शुद्ध करतोय, त्याचं लाईट बिल आहे जवळजवळ 1 कोटी 1.25 कोटी, पण डोकं नगरपालिकेच. पाणी उचलतो प्यायसाठी त्याचा रेट आहे जवळजवळ सरकारला द्यावा लागतो 1 कोटी 1.25 कोटी. पाणी शुद्ध करून नळावाटे घरात देतो आणि आम्ही काय करतो, सकाळी उठल्यानंतर उरलेलं पाणी असतं ते शिळं झालं म्हणून, बरोबर आहे ना, परत ताजं पाणी पाहिजे नळ सोडला. आम्ही चांगलं शुद्ध पाणी घेतो, शौचालयाला वापरतो, चांगलं शुद्ध पाणी घेतो, कपडे धुवायला वापरतो, चांगलं शुद्ध पाणी घेतो, भांडी धुवायला वापरतो. म्हणजे जगात सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर भारत आहे. जे पाणी शुद्ध करतोय आम्ही, प्यायला वापरलं तर ठीक आहे समजू शकतोय आपण, पण आमच्यात संडास मध्ये फ्लश करायला सुद्धा फिल्टर शुद्ध केलेलं पाणी या गावात या देशात मिळतंय. तरी म्हणतोय आम्ही आमचा देश गरीब आहे. तर मी जर्मनीमध्ये गेलो होतो 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी. तुम्हाला आवर्जून सांगतो, तिथं सिस्टीम बघितली. प्रत्येक घराला फुकट पाणी आहे, शुद्ध केलेलं पाणी आहे. किती नळ सोडा तुम्ही पाणी घ्या.
पण नळाच्या घरातून जे कपडे धुतलेलं, भांडी धुतलेलं, आंघोळीचं जे पाणी बाहेर जातं त्या पाईपलाईनला मीटर बसवलेला. मी पाणी किती बादलीभर नाही हांडावर घ्या, पण बाहेर जेवढं पाणी तुम्ही घाण करून सोडताल त्याच्यावर तुम्हाला टॅक्स आहे. तर म्हणजे भारतामध्ये असं लागू केलं पाहिजे. म्हणजे ही परिस्थिती आज आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटतं, रोज पंढरपूर नगरपालिका 20 ते 22 MLT पाणी उचलते आहे रोज नगरपालिका. आणि हे सगळं पाणी उचलतो त्यातलं पितो किती आपण दिवसात माणशी? 2 लिटर 2.5 लिटर. स्वयंपाकाला किती पाणी लागतं, चहा पाण्याला किती पाणी लागतं, सगळं मिळून 5 लिटर धरून चाल. कुटुंबाला 5 लिटर, याच्यापेक्षा जास्त लागत नाही. माणसाला प्यायला 2 लिटर 2.5 लिटर. पण आम्ही पाणी देतो किती पंढरपुरात? तर माणशी देतो 140 लिटर, जवळजवळ 23-24% माध्यमात. त्यामुळे मी ड्रेनेजचे का सांगितले की ग्रामपंचायतीची कॅपॅसिटी नाही ड्रेनेज करणं आणि त्याचं पाणी शुद्ध करून पुन्हा, कारण नदीत सोडताना शुद्ध करून सोडायचं. तुम्हाला पाणी उपसायला परवानगी आहे पण सोडताना परवानगी नाही. आणि त्याचा खर्च नगरपालिका करू शकत नाही, ग्रामपंचायतीला तर कधीच शक्य नाही. म्हणून तुम्हाला आजच सांगतो की मागच्या 2 महिन्यापूर्वी हे सगळं पाणी येतं. मी गेली 1.5 वर्ष 2 वर्ष मागं लागलो. मला आठवतं की मी आमदार असताना नमामि चंद्रभागा म्हणून योजना केंद्र राज्य सरकारने सुरू केली. आणि त्या योजनेमधनं मग पंढरपूरच्या कडेनं जी 4 बाची गाव आहे त्या गावामधलं सांडपाणी ट्रीट करायचं आणि ते करून नदीत सोडायचं, अशा पद्धतीचा त्या योजनेचा गाभा होता. पण चंद्रभागेमध्ये आम्ही तीर्थ घेतो पवित्र, आंघोळ करतात भावी. आणि मग वाकरी, भटुंबर, शेगाव, तुम्हाला टाकळी या गावातलं सगळं सांडपाणी त्या चंद्रभागेमध्ये येतं. मग हे पाणी शुद्ध करायचंय म्हणून टाकळी करता आणि वाकरी करता सुद्धा योजना मंजूर झाली होती. पण तुमच्याकडे तरतूद नसल्यामुळे ती योजना राबवू शकलो नाही आपण. म्हणून आजच टेंडर झालंय, जवळजवळ 100 कोटी रुपयाची योजना पंढरपूर नगरपालिका करते. आणि तुमचं जे सांडपाणी येतंय आमच्या त्या बँकेच्या त्या वाड्यामध्ये तळ्यात जातंय, त्या तळ्यामध्ये आपण ते सगळं पाणी तुमचं एकत्र करणार, नगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या योजनेमध्ये ते पाणी कलेक्ट करणार, तिथनं पंप करून उपसणार आणि तिथून गोपाळपूरला नेणार आणि गोपाळपूरच्या ट्रीटमेंट प्लॅन्ट मध्ये शुद्ध करून नदीत सोडायचं. नगरपालिकेचं काही कारण आहे का करायचं? पण काय तुम्ही करू शकत नाही. तुम्ही फक्त पाणी घाण करू शकता, शुद्ध करू शकत नाही. म्हणून नगरपालिका आता जवळजवळ 100-125 कोटी रुपयाची योजना, मागचं टेंडर होतं ते रद्द झालं. का रद्द झालं या खोलात मी जात नाही, परंतु आता दुसरंच रिकॉल केल्यानंतर आजच ती टेंडर या ठिकाणी ओपन झालंय. उद्याच्या 2 दिवसामध्ये त्याच्याबद्दलची प्रक्रिया शासन दरबारी पूर्ण होऊन ती 100 कोटी रुपयाची योजना 1 वर्षाच्या आत मार्गी लावायची आहे. त्यात तुमचं सांडपाण्याबरोबर माझाही स्वार्थ आहे. म्हणजे हे जे तळं आपण बांधले त्या तळ्यामध्ये आपण भविष्य काळात या पंढरपूर शहराचा जो कॉरिडॉर आहे त्याच्या माध्यमातून ते तळं सुशोभीकरणाकरता निधी मागतोय. त्याच्यामध्ये मग बोटिंग करणं, बाकीच्या काही गोष्टी करायच्या ती करत असताना ही सांडपाणी येतं आणि पूर्ण तळं घाण होतं. 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये तुम्हाला किती लोकांना माहित आहे? जून महिन्यामध्ये पाणी सोडलंय कॅनॉलला. जून महिन्यापासून स्वतः मी उभा राहून या टाकळीच्या वड्यातनं मशीन लावून त्या तळ्यात पाणी नेलंय. जवळजवळ 90 दिवस. किती? 90 दिवस तळ्यात पाणी घेतलं पमुशेट आणि सगळी तळ्यातली घाण खाली काढली गोपाळपूरला त्या वड्या मार्फत. 90 दिवस ही पाणी चालू आहे. आता बंद झाला असेल. त्या अधिकाऱ्याच्या मागं लागलो कारण हे पाणी फुकट होतं. पावसाळ्यातलं पाणी धरण भरल्यामुळं धरणात सोडलं होतं, त्याला पैसे नाही. एकदा जर तळ्यात पाणी घेतलं की नगरपालिकेला 40 लाख आणि 50 लाख रुपये बिल येतं. त्यामुळं ती बिल भरायला लागू नये म्हणून या पाठीमागं लागून जवळजवळ गेले 3 महिने या तळ्यात पाणी घेऊन तळ्यातलं पाणी शुद्ध केलं.
कारण भविष्य काळामध्ये ही तळं आपल्याला एक पर्यटन केंद्र म्हणून डेव्हलप करायचं आणि त्याच्यामध्ये पूर्ण टाकळीतल्या उपनगरातली सांडपाण्याची घाण त्या ठिकाणी येते. म्हणून आता इथं विषय काढला, नेमका आजच दुपारी मी रिपोर्ट घेतला तर म्हणजे टाकळीच्या आपली योजना टेंडर आलंय ते ओपन करून 4 दिवसात त्याचं काम मार्गी लागल. उद्देश एवढाच आहे की शहर काय खेडेगाव काय जिथं जिथं आपल्याला काही निधी देता येईल तो निधी आपण त्या ठिकाणी देतोय. रस्त्याचे प्रश्न आहेत तुमच्या इथं, हा रस्ता आता आपण नॅशनल हायवे स्टेट हायवे मध्ये कन्वर्ट केलाय. पूर्वी जिल्हा मार्ग होता. ज्यावेळेस पंढरपूर शहरामध्ये 7 राष्ट्रीय महामार्ग आले, आळंदी पंढरपूर, देहू पंढरपूर, टेंभुर्णी पंढरपूर, बार्शी पंढरपूर, मोहोळ पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर, कोल्हापूर पंढरपूर, सातारा, नॅशनल हायवे आल्यानंतर आपल्याकडले स्टेट हायवेची संख्या कमी झाली आणि ही स्टेट हायवे होती. म्हणून त्यावेळेस जवळजवळ 7-8 वर्ष झाली. त्याच्या मागं लागून हा पूर्ण कमी झालेला स्टेट हायवेचा कोटा होता तो आपण वाढवून मागत होतो. त्याच्यामध्ये आता आपण जुना अकलूज रस्त्यापासून अरुण खंडाच्या तालमीपासून टाकळी चौकापासून भोवाळी, भोवाळीवरनं खर्डी, खर्डीवरनं लोटेवाडी असा सगळा तो घेतलाय रस्ता आणि ह्याला राज्य मार्गाचा दर्जा दिल्यामुळं आता ह्या रस्त्याला भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेकडे पैसे मागावे लागणार नाही. फक्त तुमच्या लोकांचं सहकार्य लागेल. उद्या स्टेट हायवे करायचा म्हणल्यावर रस्ता मोठा रुंद होणार. त्यावेळेस मात्र मग माझी जागा जाते अवधू तुम्ही म्हणला तर मग रस्ताच होणार. कारण तुम्ही जागा सोडूनच बांधलेली आहे, स्टेट हायवेच आहे. त्यामुळे जसा आता वाखरी ते पंढरपूर रस्ता होतोय 8 किलोमीटर रोड आहे. नॅशनल हायवेनं तो रोड घेतला नाही कारण शहरातला आहे. नॅशनल हायवे म्हणले आम्ही घेणार नाही, शहरातले रस्ते आम्ही ग्रामीण मधले घेऊ म्हणून तिने वाखरीपासूनच रस्ता वळव. तो रस्ता पूर्ण करायला जवळजवळ 5 वर्ष मंजुरी लागली. 120 कोटी रुपये 8 किलोमीटर करता आपल्याला संदीप रस्ता आलाय. वाखरी ते पंढरपूर 4 लेन, त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड, जवळजवळ 6 लेनचा रोड आहे. सरगम चौकामध्ये उड्डाण पूल अशा पद्धतीने आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रस्ता. भविष्य काळामध्ये आपल्याला सुद्धा या ठिकाणी याच पद्धतीने जायचंय. रेल्वेच्या मागं मी लागलोय की आता इथं तुमचा अंडरपास आहे त्याच्या पूर्ण अडचणीचा, अजून एक तिथं अंडरपास होणं गरजेचं आहे. उड्डाण पूल करायला अडचण आहे पण तुमच्या गावाला आता एक उड्डाण पूल मंजूर झालाय. तालुक्याला आपल्या 2 उड्डाण पूल झाले, एक झाला टाकळीचा आणि एक घेतला आपण आईला चौकात तिथं. तर इथं 3रा उड्डाण पूल होणं अवघड आहे मंजूर होणं. म्हणून आपण त्यांच्या मी मागं लागलो की आम्हाला अजून एक अंडरपास काढून सरळच्या व्यवस्थित काढला तर वनवे होईल, जाणारा इकडून जाईल, येणारा तिकडून येईल. ग्रामपंचायतीने तुम्ही याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण तुमच्या लोकांना कनेक्टिव्हिटी पाहिजे. आता आपण हा रस्ता टाकळीचा कुर्टी पंढरपूर टाकळी कॉन्क्रीट केला. खालनं रस्ता आता आमच्या घराकडनं आणतोय तो आपण इथं कॉन्क्रीट करतोय. तिथंही काही थोड्या अडचणी आहेत डीपी रोडचा, पण तो सुद्धा येऊन टाकळीला ते मिळवायचा आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या लोकांना पंढरपुरात जाय करता ही 2 रस्ते या ठिकाणी होत आहेत टाकळी गोपाळपूर रोडला. तर 3रा आमचा त्या दृष्टीनं गरज होती त्या रेल्वेच्या ब्रिजचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण होतंय. त्यामुळे टाकळी चौकातली जी गर्दी आहे जी होती तीच गर्दी कमी करायची. तशीच ती काशेगाव मार्गे अशीच गोपाळपूरवरनं मुंडेवाडीवरनं सोलापूर रोडला न्यायची आणि अशी इकडून वाखरीला न्यायची, याचंही नियोजन सुरू आहे. त्यामुळे टाकळीला भविष्य काळामध्ये अतिशय मोठं महत्वाचं व्यावसायिक केंद्र म्हणून या ठिकाणी पुढे येणार आहे. आणि शहरामध्ये डेव्हलपमेंटला मर्यादा आहे. शहरामध्ये जागा उपलब्ध होत नाही. तिथं जागा यायला तिथं फुटावर किंमत नाही, इंचावर आहे. इंचावर 1 कोटी 1.25 कोटी अशा पद्धतीनं प्लॉटची खरेदी आहे. आज 3,000 आणि 4,000 रुपये फुटानं जागा उपनगरात आहे. भविष्य काळामध्ये टाकळीला वसाहत मोठी होणार आहे. पण त्याकरता ग्रामपंचायतीची तुमची जबाबदारी की चांगल्या पद्धतीचं गावचं नियोजन करणं. तुम्हाला अधिकार दिलाय सरकारने, तुमच्या गावचा डेव्हलपमेंट प्लॅन
तसं नगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो, तसं ग्रामपंचायतीला सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा अधिकार दिलाय. किती सरपंचांना माहित आहे, किती प्रमुख कार्यकर्त्याला पुढाऱ्यांना माहित आहे. तुम्ही 500 मीटरच्या रेडियस मध्ये तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन, कुठं शाळा पाहिजे, कुठं पाण्याची टाकी उभा करायची आहे, कुठं तुम्हाला अजून शौचालय बांधायची किंवा इथं सार्वजनिक एखादं उद्यान बांधायचं, जी काय तुम्हाला गरज आहे ते करायचा अधिकार तुम्हाला दिला. ज्या ओपन स्पेस आहेत त्या डेव्हलप करायचा अधिकार तुम्हाला दिला. पण दुर्दैवानं काय होते की आम्ही निवडून येतो, सत्तेवर बसतो आणि पुन्हा दुर्दैवानं ह्याच्यामध्ये आपण कुणी फार लक्ष देऊ शकत नाही. आणि आपल्या पाठीमागं व्यवधानं खूप लागतात. मुख्यमंत्री बदलायचा असतो, राष्ट्रपती नवीन नेमायचा असतो, सोसायटीचा चेअरमन काढायचा असतो. त्यामुळे ही कामं कोणीच करत नाही. ग्रामपंचायत हे महत्वाचं केंद्र आहे. शासनाच्या सगळ्या योजना तुमच्या मार्फत आहे. मग समाज कल्याणची योजना असू द्या, महिला बाल कल्याणची योजना असू द्या, सामाजिक न्याय विभागाची योजना असू द्या, कृषी विभागाच्या योजना असू द्या, जेवढ्या म्हणून सरकारी योजना आहेत त्या 100 पेक्षा अधिकच्या योजना ही ग्रामपंचायतीमार्फतच राबवल्या जातात. पण आपल्याला तो अधिकार नाही, माहित नाही आपले अधिकार काय. ग्रामपंचायतीचा सरपंच मुख्यमंत्र्याच्या बरोबरी नाही. तसं मुख्यमंत्री राज्याला योजना देऊ शकतो, असा ग्रामपंचायतीचा सरपंच, डेप्युटी सरपंच, सदस्य, तुम्ही ग्रामपंचायत ही तुमचं एक छोटं राज्यच आहे. तुम्ही त्या राज्याचे प्रमुख आहेत. शपथ घेतली आता इथं या देशाचं अखंडत्व ठेवीन म्हणून. शपथ घेणं एवढं सोपं नाही. घेतले ना, त्याचा उद्देश काय आहे की तुमच्यावर जबाबदारी. ही शपथ चांगला तुम्ही पांडा पाडला की आपल्याला कुठतरी जाणीव पाहिजे की मी ह्या लोकांनी मला निवडून दिलंय, ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. आपण स्वतःहून घेतली आणि जबाबदारी, तर कोणी बळजबरी केली. आपल्या खांद्यावर कोणी झूट ठेवलं नव्हतं एवढं 2 तास गार म्हणून. आपल्याला नाद होता, हाऊस होती, आपण केली. ती केलेला असेल त्याला 24 तास वेळ द्यावा लागेल, झोपाय सुद्धा नाही. कुठलंही काम असो, सरपंचाला, डेप्युटी सरपंचाला सांगतो गटावर तुंबली तर लगे म्हणत आण काठी इकडे वळून साफ करून देतो. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नसतात, काळजी करून. त्यामुळं तुमच्यावर जबाबदारी आहे. पद आहे, पद छोटं का मोठा विषय नाही. 12 कोटीचे मुख्यमंत्री असतील, 140 कोटीचे प्रधानमंत्री असतील, तुम्ही तुमच्या 25,000 लोकांचं तुम्ही प्रमुख आहे. ती करत असताना सगळ्याला व्यवस्थित बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं. आपा आहेत, पमो आहे, अण्णा सगळेच तुम्ही आहेत, तर चांगलं मार्गदर्शन करा. काय तर पुन्हा तुमच्या बिघडल्यावर खालची आपदा व्हायची. चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि शेवटी निवडणूक होस तोपर्यंत पार्टी, गट तट सगळं असतं. सुदैवानं राज्यात आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसा या ठिकाणी आणण्याची ताकद सगळ्यामध्ये आहे. भविष्य काळात तुम्हाला अधिक लागणाऱ्या गरजा असतील, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, पाणी, ड्रेनेज, हे सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत. आमदार साहेब इथं नाही, त्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही काम करत राहा. शेवटी काम करणाऱ्याच्या पाठीमागच शासन उभा राहत असतं. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो.